अरे मला सांग, दिवसभर तू टाइमपास वरती बसतो, तू करतो तरी काय? आधी ए आधी, अरे चल ना, घास कापू लागल मला. आता लावतो मोबाईल चार्जिंगला, म्हणजे संध्याकाळपर्यंत परत एडिटिंगला चार्जिंग होईल. नाही मोबाईल पाहतो, 10वीचे पेपर आले आणि तू मोबाईल पाहतो, तुला लाज नाही वाटत का? या पोराचं कसं होणार नाही आता? ते काय अभ्यासही करीत नाही, काहीच नाही, काही कामाचंच नाही. आता याला काय करायचं नेमकं? त्याची इंजिनिअरिंग साठी तयारी केली, मोबाईल घेऊन टाइमपास करत बसतोय. काय सांगायचं त्याला, कोणी सांगायचं काय सांगायचं त्याला काही कळत. इकडे तुझा बस काय? अरे मला सांग, दिवसभर तू टाइमपास वरती बसतो, तू करतो तरी काय? हॅलो हॅलो, हा आदित्य सर. आपल्या महाराष्ट्रामध्ये सेलिब्रिटींचा मोठा एक इव्हेंट होतोय, तुम्ही पण तिथे नक्की या. हो हो, मी सांगतो तुम्हाला थोडा टाइम. कोणाचं फोन होतं? कशासाठी बोलवते? काय नाही, ते कॉलेजचं काम आहे थोडं. आधी तर चांगलाच व्हायरल झालाय आपलं. हा ना, व्हायरल झालंय रे, पण मग ते आता सगळं एक तर घरातले बघतं, मला माहितीये, आणि मग ते सांगायचं सगळ्यांना घरच्यांना, तर मग ती परत सपोर्ट नाही करणार. म्हणजे याबद्दल मामांना काही माहितच नाही का? सांगू त्यांना ना, कळालंच असणार. आता कोणी ना कोणी काहीतरी म्हणलंच असणार आहे. मामा ते फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचे, मग आपण मामाला समजून सांगून यायचं. आता एकट्याने सपोर्ट करून काय फायदा नाही, सगळ्या घरच्यांनी सपोर्ट केला, मग जरा फायदा होईल. अजून माझं चाललंय त्याचं नाही, मोबाईल घेऊन द्यायचं डोक्यात. हा, आयफोनचा पोवाला. बरं पाटील, आपल्याला एक शर्ट दाखव ना. डेरे पाटील, तुमचा मुलगा खूप फेमस झाला महाराष्ट्रामध्ये. हो, आम्ही खूप. मला काही माहिती नाही का, बरं मी काही पाहत नाही मोबाईल जास्त. हो, डेअरी पाटील मी पण तुमच्या मुलाचा खूप मोठा फॅन. हा का? हो, त्यांची व्हिडिओ खूपच छान असतात. मी पण त्यांना फोन करतो. अच्छा, काही मला माहिती नाही, बघावं लागेल काय. हो नाही, बघा अवश्य बघा, खूप छान व्हिडिओ असतात त्यांचे. आजी, आदित्य तुमचा नातू आहे का? हा, नातू आहे. छान व्हिडिओ बनवतो, खूप व्हायरल झालाय. बाबा, तुम्ही आदित्यचे बाबा आहे का? हो, मी त्याचे व्हिडिओ बघतो. हा, तुम्हाला कोण बघितलेलं? व्हिडिओ मध्ये का? मला तर काय माहितच नाही. अरे आधी मी काल बाजारात गेलो होतो आणि तिथं मला सांगितलं की तुमच्या आधी नाही भारी व्हिडिओ बनवतोय, पण मी म्हटलं मला काही माहितच नाही. अहो, मी काल गावामध्ये गेले ना, ती दुकानदारी नाही म्हणत होती, कपडे घ्यायला गेले. ती दुकानदारी म्हणली तुमच्या आधीने छान व्हिडिओ बनवतो बाई. अरे मी पण गेलो होतो गावात, मला ते कापड दुकानात कळालं तुमचा आदित्य लईच चांगले व्हिडिओ बनवतोय म्हणे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ऐकायचंच आहे ना का दिवसभर मी नेमकं काय करीत होतो? मेन म्हणजे मी माझा दिवसभराचा अभ्यास करून आहे ना, माझे बाकीचे सगळे काम करायचो. मी व्हिडिओ बनवायचो आणि त्याच्या संग मी अभ्यासही बी करायचो. आणि आज मी महाराष्ट्रातला नंबर 1 ब्लॉगर बी झालोय. ते तुम्हाला सगळ्यांना काहीच माहित नाही. आणि आज जे तुम्हाला सगळे विचारत होते ना, ते माझ्याविषयीच विचारत होते. एवढी मोठी संधी बी भेट राहिली, तर आता उद्या त्यांनी सगळ्यांना आपल्याला बोलावलंय, तिथं जाऊन व्हिडिओ बनवू आणि येऊ मग आपण. धन्यवाद. इथपर्यंतचा आपला प्रवास होता.
आणि सगळ्या पोरांनी चांगला सपोर्ट केला आणि तुम्ही पण चांगला सपोर्ट केला. इथून पुढे असा सपोर्ट राहू दे. युट्यूब 1 लाख झाले आताशी, आपल्याला मिलियन करायचे. इंस्टाग्राम 6 लाख 6.5 लाख झाले, आपल्याला मिलियन करायचे तिथं पण. आणि धन्यवाद परत एकदा एवढा सपोर्ट केला. आता आपलं प्ले बटन वगैरे ते येईन, ते पुढे पाहू. बाकी परत एकदा धन्यवाद. आणि नाद तर पहिल्यापासून होता. त्याच्यानंतर 12वी झाली, पेपर झाले, दीदीचं लग्न बी, आणि त्याच्यानंतर CET चे पेपर होते. फर्स्ट व्हिडिओ होतं ह्या अकाउंटवरती आणि ब्लॉगिंग करायचं म्हटलं तर तो मी मडीला गेलो तर आम्ही तिथं शूट केला होता. त्याच्यानंतर दीदीचं लग्न वगैरे झालं, ते सगळं शूट केलं मी. आणि त्याच्या आधीच्या कार्यक्रमापासून काय एवढं माझ्याकडे मोबाईल नव्हता मेन म्हणजे. त्याच्यानंतर थोडं इम्प्रूव्हमेंट करत गेलो आणि ग्रोथ बी भेटायला लागली. दीदीच्या लग्नानंतर अशी थोडीशी ग्रोथ भेटायला लागली मला. सगळं शूट झालं, सगळं मी प्रॉपर ब्लॉग्स वगैरे बनवत गेलो. आणि तुम्ही जे हे सगळे पाठीमागं बघितलं, जो व्हिडिओ होता, त्याची सुरुवात म्हणजे अशीच झालेली. पहिल्यापासून आजीना माझा मोबाईल लपून ठेवला होता. बाबांक दिला, पप्पांक दिला, मम्मीक देऊन टाकला होता. कारण की मी मोबाईल वापरू नये. आणि मोबाईल फक्त 6,000 रुपयाचा होता त्या टायमाला. 10वीच्या पेपरानंतर ज्या टायमाला कोरोना आला त्या टायमाला मी मोबाईल घेतला होता. त्या मोबाईल मध्ये बिलकुल कॅमेराला क्वालिटी नाही. आज बी माझ्याकडे असतो तो मोबाईल. तर तरी पण मी प्रॉपर एडिटिंग करून आणि मस्तपैकी सगळं त्याला एडिट वगैरे करून क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करायचो. त्याच्यानंतर सगळे व्हिडिओज व्हायरल केले माझे. 10K 20K 30K 40K 50 असे एका दिवसात व्हायचे. काल जर 10 आहे ना तर आज डायरेक्ट 20, आज 20 ना उद्या डायरेक्ट 30. तर असे होते. त्याच्यात माझे भाऊ आहे सगळे, विदू दादा, जितेंद्र दादा, महेश दादा. त्याच्यानंतर माझे सगळे मित्र आहे, यांनी मला लय सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर कॉलेजचे मित्र आहे, त्यांनी बी सपोर्ट केला. आणि पहिलं कोणी ओळखत नव्हतं, आज सगळे ओळखायला लागले. तर अहिल्यादेवी नगरला तिकडे पेपर होता कॉलेजला, तिकडे गेलतो. आणि फर्स्ट टाइम ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये फर्स्ट टाइम मला माझे 1-2 फॅन्स भेटले होते, लय भारी वाटलं होतं. तर ते सगळं झालं. पेपर वगैरे CET चे पूर्ण झाले. त्याच्यानंतर मी मुंबईला बी गेलो होतो, तर तेव्हा पण मोबाईल नव्हता, त्याच्यामुळे सगळं बंद. त्याच्यानंतर परत गावाला गेलो. त्याच्यानंतर जे काही शेतीचे कामं होते मी तेच केले आणि त्याच्यासोबत व्हिडिओज बनवत राहिलो. 12वी नंतर जो काय फक्त 2, 3, 4 अशा महिन्याचा जो काळ होता, त्याच्यात लय भयंकर आपल्याला सपोर्ट भेटला, लय भयंकर आपली ग्रोथ झाली. ज्या टायमाला आपले इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स झालते 1 महिन्यात, त्या टायमाला युट्यूब चॅनल खोललं होतं आणि फर्स्ट व्हिडिओ तो एकदम तुम्ही व्हायरल करून टाकला होता. आता आपले युट्यूबच 1 लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आणि इंस्टाग्रामवर आपले 6 लाख फॉलोअर्स कम्प्लीट झालेले आहे. त्याच्यापेक्षा जास्त आहे, पण त्याच्यामुळे हा दुसरा पार्ट 2 आहे, म्हणजे दुसरा व्हिडिओ आहे. तर असे आपली जर्नी होती सगळी. आणि जी तुम्ही बघितली जर्नी व्हिडिओ मार्फत, ती छोटी जर्नी होती. दाखवायला गेलं तर भरपूर काही आहे, एवढं दाखवू नाही शकत आपण. तर धन्यवाद एवढा सपोर्ट केला. बाकी आता चांगलंच झाले, जे काय सगळं मेहनतीने झाले, सगळ्यांच्या सपोर्टने झाले. आणि असं नाही का आपण असा टाइमपासच करतोय, याच्यातून आपल्याला एक इन्कमचा सोर्स बी झालाय, आपली एक वेगळी ओळख बी बनलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपलं चांगलं मोठं नाव बनलेलं आहे. आदित्य डेरे एक साधं नाव होतं आणि आज महाराष्ट्रात त्या नावाची एकदम वेगळी ओळख झालेली आहे. सगळे आपल्याला ओळखताय, सगळी का आपलं नाव काढलं जातंय, आपल्या फॅमिलीचं नाव काढलं जातंय. तर बाकी काय नाही, धन्यवाद एवढा सपोर्ट केला.